करू भक्ती त्यांची सेवा काय येऊने तया पाहसी रिद्धी सिद्धी ज्यांची दासी काया वाचा मन करू देवासी अर्पण काय येऊने तया पाहसी रिद्धी सिद्धी ज्यांची दासी तुका म्हणे विश्वंभर ज्याचे नेहे चराचर काय येऊने तया पासी रिद्धी सिद्धी ज्यांची दासी विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की गुरुवर्य माऊली बाबा की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ओम नमः पार्वते बदे हर 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 महादेव मागणे ते मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा काय येऊन तयापासे रिद्धी सिद्धी ज्यांची दासी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाबदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्त मातजातं नमामि अन्यनिग्रह संभुतमय पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भूषतेजस्पृधि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं हे दुःख भाजन मारुतीनाथन हे दुःख भाजन मारुतीनाथन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती है वारंवार पवन सुत विनती है कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आये हनुमंत विराजे कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जल बधारी जे पवन कुमार जय जय श्री राधा रम जय जय धवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी
निजको दास जन्म जन्म मुहि दे जियो श्री वृंदावन में वास रायगडी मोदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अज मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती नमस्कार माझा तुम्हा शिव छत्रपती अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा वेरो हो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजा चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा भेरो सेवेला की सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा वेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागल निज आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू आहेरू मस्तक हे पायावरी यावर करी तात्या यावर करी तात्या वर करी तात्या मस्तक हे पायावरी यावर करी गंगाजा यावर करी गंगाजा वर करी गंगाजा ह्या मस्तकाय पायावरी मस्तकाय पायावरी या वर करी तात्या या वर करी तात्या हे मस्तक हे पायावरी या मस्तक हे पायावरी या वर करी गंगाजा या वर करी गंगाजा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मज हृदयी सद्गुरुजीने तारला संसार गुरु मनोनिविशेषात त्या धुर्विवेकावरी मागणे ते मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा का येऊने तया पासी रिद्धी सिद्धी ज्यांची दासी प्रसुर प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडील भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा तुकोबारांच्या अभंग गाथेमधील 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील आणि आजच्या प्रसंगाला शोभणारा भंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थाने नाम सरळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे काही साधक मंडळी जगद्गुरु श्री तुकोबाराकडे गेले तुकोबारा आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती केली बरं त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये आम्ही भगवान परमात्म्याकडे धन मागितलं संपत्ती मागितली सुख मागितलं समाधान मागितलं पण आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा भगवान परमात्म्याची भक्ती काही सुख समाधान संपत्ती मागण्याकरता नसते तर भगवान परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर देव जर प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काय मागायचं महाराज म्हणता एक काम करायचं आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला देव प्रसन्न होईल ना त्यावेळेला अगोदर भक्ती करायची आणि भक्तीच्या बळावरती जगाचा मालक प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याच्याकडे एकच मागायचं काय आतापर्यंत जशी आमच्या जीवनामध्ये भक्ती करून घेतली तशी इथून पुढे सुद्धा करून घे कारण आपण जर भक्तीचं दान मागितलं दुसरं काही सुख समाधान न मागता
तर आपल्या जीवनामध्ये तो जगाचा मालक काय देणार नाही. महाराज आम्हाला जे पाहिजे, बरं आम्ही भक्ती सोडून दुसरं काही मागितलं नाही, आमच्या जीवनामध्ये फक्त भक्ती मागितली, मग आम्हाला तर धन पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे, त्याची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात त्याच्याकडे काय ऊन आहे, रिद्धी सिद्धी त्याच्या दासी झालेल्या आहे, आणि ज्याच्या रिद्धी सिद्धी दासी त्याच्याकडे काय ऊन असणार आहे. म्हणून ते तुम्ही त्या ठिकाणी भक्ती जर केली तर तुमच्या जीवनामध्ये सगळं प्राप्त होईल. पण बघा आपल्या जीवनामध्ये भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर अगोदर काया वाचा मन देवाला अर्पण करायचं, आणि काया वाचा मन जर देवाला अर्पण केलं तर त्याच्याकडे काय होणं नाही. कारण महाराज म्हणता रिद्धी सिद्धी त्याच्या दासी झालेला आहे. नवे नवे जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात त्याला विश्वंभर म्हणतात. तो जगाचा बाप आहे, तो जगाची आई आहे, त्यानं या विश्वाची निर्मिती केली आहे, आणि हे चराचर जे आहे ते भगवान परमात्म्यामुळे आहे. नवे नवे या चराचरामध्ये जगाचा मालक आहे, त्याच्याकडे काय ऊन आहे, रिद्धी सिद्धी त्याची दासी झालेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये फक्त भक्तीचं दान मागा, भगवान परमात्म्याची भक्ती करा, निश्चित आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा भावार्थ आणि नामस्मरणार्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा श्री प्रभू रामचंद्र भगवान सेवा महारुद्र हनुमान यांच्या कृपा प्रसादाने व आशीर्वादाने, विठ्ठल रुक्माई यांच्या शुभाशीर्वादाने व कारवाडी वाडाची वाडी समस्त गावकरी मंडळी यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड रणम सप्ताह मला वाटतं आपल्या परिसरामध्ये शिवानंद गिरीजी महाराज बाबांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड रणम सप्ताह आपल्या सप्ताहातला कितवा दिवस आहे, खालची बोलत चला कितवा दिवस आहे, 7वा. म्हणजे निदानी झाल्यानंतर दिवस किती आहे तेवढा तरी माहिती पाहिजे. नाही तिकडे यायचं टरून जेवण करायचं, दुसरी भाकर खायची, दुसऱ्याचे बुट्टा घालायची, निघून जायचं, नाही का, असं नसलं पाहिजे. पण अतिशय गोड श्रोते तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. त्या माध्यमातून आज जागराची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यास उगाला आमचे हरिभक्तपरायण साईनाथ काका कोकाटे असतील, वेळोवेळी ज्यांनी फोन केला आमचे जनार्दन काका शिंदे असतील, आमचे खोळी काका आहे, त्यांच्या माध्यमातून या सगळ्यांच्या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तो मथुर सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गंधर सुरविष्कार उभ्या महाराष्ट्राला सध्या ज्यांच्या आवाजाने वेड लावलं, युट्यूब काढल्याबरोबर पहिल्यांदा ज्यांचा चेहरा आपल्याला बघायला भेटतो, प्रत्येकाचं गायनामधून संतोष करणारे आमचे संतोष महाराज, श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण या बाजूला गोड स्वर्गंधर सुरविष्कार ज्यांच्या आवाजामध्ये भगवान परमात्म्यानं गोड लपक दिली असे आवाजाचे जादूगार स्वर्गंधर सुरविष्कार हरिभक्तपरायण आमचे रोहिदास महाराज, श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद. या बाजूला गावकरी काका आहे आमच्या महाराजांसोबत आलेले श्री महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. परिसरातील गावातील भजनी मंडळ मस्त तुळशीवाले कळसवाले इड दिंडी सोहळ्यात तुळशीवाले कळसावाले नाही राहते, पण तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे बाबा. खऱ्या अर्थानं जनार्दन काका मी तुमची स्तुती नाही करत, पण इड दिंडी सोहळ्यात नाही बाबा, दिंडी सोहळ्यात राहते आणि कुठं काही काही गाडी तुळस कळस घेऊन बसा द्या. ते अगोदर तर जेवण करून निघाले होते, तुळस कुळस घ्यायलाच कोण नाही राहत, असं वाटतं बाबानं सगळं घेऊन निघावं का काय. पण मग त्यांचे भांडणं कुठं माहितीये का, तुळस काळस घ्यावरून जिड पाय धुवायला आले का तुळशीवाल्याचे इने करायचे, ते म्हणते पाहू मला घेऊ दे, पाहू मला घेऊ द्या, काळसा नाव तुला, नाही का. पण अतिशय गोड, त्यांनाही मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा आहे, 2 भालदार सोबदार आहे, ती म्हणले तिकडल्या पोरायला म्हणले शांत बसा नाही तर मग कुत्रे घेऊन गेले होते, नाही का, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि या बाजूला गोड मृदंगाची साथ संगत करता मृदंग क्षेत्रामधला बादशाह, खऱ्या अर्थानं मृदंग क्षेत्रामध्ये आपल्याला धरायचे असेल तर महाराजांचा हात नाही महाराज पायच धरायचे असे माऊली महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा. काय हाताला वजन नाही महाराज, विशेष वजन आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि हे सगळे त्यांच्या संस्थेतील लेकर आहे. अगदी आमची बऱ्याच दिवसानं मला वाटतं बेलोराला पुसत तालुक्यामध्ये बेलोरा गावाला होतो, आणि बाबांना पाहिल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, मी आजपासूनच 2-1-2-1-2 आहे, नाही तर कालपर्यंत श्रावण महिन्यात बाबा 3-4 चालू होते. मला ते धरायला आवडा त्या कार्यक्रम, कारण नवीन रक्त आहे ना महाराज, नाही का. पण येताना असं सकाळचा कार्यक्रम झाला आणि 2 इंजेक्शन टोचून आलो, पण तुम्हाला माग पण वाटत नसेल बाबा, नाही का. का बरं माहितीये का, ती अशी काय म्हणतात बुलेट गाडी जर असेल ना बाबा ती थोडी जाम झाली तर लगेच कळती, पण पल्सर गाडी वातडी राहते, तिचे इंडिकेटर जाऊ द्या, तिचे बल्ब जाऊ द्या, तरी आपल्याला वाटत ती गोंडसच आहे, नाही का. पण असो, त्या माध्यमातून त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला हरिभक्तपरायण अच्युत महाराज श्री बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड बाबांचं मार्गदर्शन आहे, वयोवृद्ध आहे, तपवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे, पण खाली बसून ऐकता हे वारकरी संप्रदायाचा विजय महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे श्रीकांत काका, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. गोड युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. अतिशय गोड खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कीर्तन म्हटलं का साऊंड महत्वाचा असतो. एकदा साऊंड करता जोरदार टाळी वाजवा महाराज.
काय गोड साऊंड आहे नाही का. आता त्यांना सांगण्याचीच गरज नाही, पण मी काऊन म्हणत होतो माहितीये का, वाढवा वाढवा. हे महा बसलेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं त्यांना वाढवा. आपला बाहेर निघाला तर निघाला तुमच्यामुळं नाही का. अतिशय गोड आहे महाराज, काय नाद बघा. नाही तर काही काही वेळाला ते आपलं कीर्तनकार आलं का ते शिट्या वाजवायचं, मग कीर्तनकाराचं स्वागत करते काय काय माहिती. पण इतका गोड आतापर्यंत तुम्हाला, आतापर्यंत नाही मी म्हणतो 8 दिवसात शिट्टी ऐकायला नसेल आले नाही का. मी सांगतो ना, इतका शार्पनेस आहे महाराज. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे मातुरग पितुरग सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. बघा मी जास्त वेळ काही सेवा करणार नाही, एकदम कमी कालावधीमध्ये. आता आयोजकांचं आमच्या साईनाथ काकांनी सांगितलं, आयोजकांचं तरुण मित्र मंडळाचं म्हणणं आहे पिंगळा म्हणा. पिंगळ्यासहित मी तुम्हाला एकदम जास्त काही कमी कालावधीमध्ये एकदम पिंगळा म्हणायच्या आतच टाळ्या झाल्या महाराज नाही का. म्हणजे लयच गोड आहे, अगदी कमी कालावधीमध्ये. लय म्हणजे लय कमी कालावधीत कीर्तन करणार आहे बाबा. किती माहिती का, लय जास्त काय नाही, एकदम कमी. एकदम म्हणजे किती, एक 3-4 वाजेपर्यंत मी कीर्तन करणार आहे, जास्त काय नाही. तू माशाला ढेकळं नाही तर तो घेऊन मागा लागलो असतो नाही का. पण एकदम कमी कालावधीमध्ये गोड चिंतन करणार आहे. तुम्हाला 11 म्हणजे 11ला मी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. पण आता जसे शेवट बसले असे शेवटपर्यंत बसा. एकमेच्या कानात कुजबुज करू नका. सगळीच काय चाललं ठगीच काय चाललं नाही. इकडं चाललं ते सगळं महाराजाचं चाललं, तू ग बस. विठ्ठल विठ्ठल. 8 दिवस ज्यांनी गोड कीर्तनकारांची सेवा केली तुम्हालाही धन्यवाद आहे. आमचे मोरे काका सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. बघा आजचा दिवस जर म्हटलं तर आज आपल्याला भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची, कारण आपण काहीतरी सेवा केली आणि त्या सेवेचा मेवा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याचा पवित्र दिवस. मग ज्याला जे पाहिजे ना बाबा त्याला ते मागायचं. कोणाला काही पाहिजे त्यानं आजच्या दिवशी जर मागितलं ना तर मग त्याला काही भेटत महाराज नाही का. काही भेटत म्हणजे देवाकडं भेटत. आपण देवाकडं मागा, नाही तर मंडळालाच म्हणा उद्या पाकिट द्यायचे तर आजच देऊन टाका, आज काही करू नका नाही का. पण अतिशय गोड महाराज म्हणता आज आपल्या जीवनामध्ये सेवा केली आपण, जी काही 6 दिवस सेवा केली त्या सेवेचा मोबदला वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकारांना नाम प्रकरणातील अभंग घ्यावा, जागराच्या कीर्तनकारांना मागणीपर घ्यावा, काल्याच्या कीर्तनकारांना देवाचं वर्णन करणारे घ्यावा. बघा तसं प्रत्येक दिवसाचे नियम घालून दिलेले. पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी उपदेशपर. रोजचे नियम आहे पण रोज नाही पाळले तर चालेल. पहिल्या दिवशी जागराच्या कीर्तनकारानं सांगतेच्या कीर्तनकारानं पाळावा. मधी नाही पाळले तर चालेल. मधी कोणताही अभंग घेतला तर चालेल, फक्त हिंदी गाणं सोडून नाही का. कोणताही अभंग घ्या पण अतिशय त्या माध्यमातून मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. आणि आज आपल्या वारकरी संप्रदायाच्या जीवनामध्ये भागवत धर्मामधील आज सगळ्यात पावन पवित्र दिवस आहे. कारण आज खऱ्या अर्थानं उद्या आपल्या सप्ताहाची सांगता आहे द्वादशीला, आणि भागवत धर्मामधील वारकरी संप्रदायामधील आज फार पावन पवित्र दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे हरिदिनी आहे. आजच्या दिवशी एकादशी. आपल्याला एकादश आहे महाराज, काही काही एकादश नसते, बरोबर आहे का ना. पण एकादशी व्रत केलं पाहिजे, कारण भगवान परमात्म्याला सगळ्यात जास्त प्रिय असणारं व्रत जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे एकादशी, त्याचं नाव आहे हरिदिनी. म्हणून आपल्या जीवनामध्ये ती एकादशी, ती हरिदिनी केली पाहिजे. आता बघा तिचं खरं नाव आहे हरिदिनी, पण नंतर एकादशी नाव कसं पडलं सांगतो मी तुम्हाला. बघा प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, ज्या वेळेला मरु नावाचा दैत्य, मरु नावाच्या दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली. माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मला मृत्यू नको, पण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मृत्यू नाही, अमरत्व कोणाला देता येत नाही. मग आता घरात मरण नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, असे वरदान मागितले तर ते हिरण्यकश्यपूनं कॉफी केल्यासारखं होईल. म्हणले कॉफी प्यायची असते, कोणाची करायची नसते नाही का. मग त्या माध्यमातून म्हटले काय मागायचं. त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं मला स्त्रीच्या हातून मृत्यू दे. मरु दैत्याला माहिती होतं मला श्री मारू शकत नाही, मला भीती आहे दानवांपासनं, मला भीती आहे देवांपासनं, मला श्री मारू शकत नाही. म्हणून त्या माध्यमातून ब्रह्मदेवानं सांगितलं तथास्तु. भगवान विष्णू परमात्म्याचं त्यांचं युद्ध होतं. युद्ध झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या श्वासामधून, बघा मरु दैत्य काही सामान्य नव्हता, जितकी ताकद देवामध्ये ना तितकाच बलाढ्य मरु दैत्य. दोघांचं युद्ध चालू झालं आणि युद्धामध्ये 11 दिवस युद्ध चाललं. म्हणजे देवाला सुद्धा त्या ठिकाणी पराजित करण्याची ताकद मरु दैत्यामध्ये. 11 दिवस युद्ध चाललं. 11व्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या श्वासातून जी प्रगट झाली, हरीच्या श्वासामधून प्रगट झाली, म्हणून नाव पडलं हरिदिनी. आणि त्यावेळेला तिनं मरु दैत्याचा वध केला. पण ऐका 11 दिवस देवाच्या श्वासातून निघाली म्हणून नाव आहे हरिदिनी. पण 11 दिवस युद्ध चालू झालं आणि 11व्या दिवशी मरु दैत्याला मारलं म्हणून तिचं नाव पडलं एकादशी. विठ्ठल अशी असणारी हरिदिनी पावन पवित्र आपल्या जीवनामध्ये हे व्रत केलंच पाहिजे. बघा
आता अनेकांनी आपल्या जीवनामध्ये हे व्रत केलं, आपल्याला माहितीये सगळ्यात पहिल्यांदा हे व्रत जर कोणी केलं असेल तर ते रुक्मांगदानं, नंतर धर्मांगदानं, त्याच्या मुलानं, नंतर अंबरीश नावाच्या राजानं हे व्रत केलं. अनेकांनी कसं केलं, काय केलं आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण बघा आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने एकादशी व्रत केलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी अन्न कधी खाऊ नये, कारण एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे पाप खाल्यासारखं आहे. पाप खाऊ नये. काही ठिकाणी असं वर्णन आहे, एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे कुत्र्याची विष्ठा खाल्यासारखं पाप आहे, म्हणून ते खाऊ नये. बघा आपल्या जीवनामध्ये एकादशी केलं पाहिजे. पण काही लय अवघड राहतं महाराज. बघा आमच्या संत महात्म्याच्या जीवनामध्ये इतकी गोड एकादशी केली. आपली एकादशी आपली राहतीन एकादशी. बघा समजा एकादशीच्या आगल्या दिवशी बाबा दशमीला एखादा नवरा आला, एखाद्या लग्नाहून सुपारी होऊन जाऊन आला आणि विचारलं का हो जेवण करा ना. पत्नीने विचारलं नको ग, मी लय असे गुलाबजाम खाऊन आलो ना, काय सांगू तुला, जेवण अजिबात वाचलं नाही. ती म्हणते हो जेवण करून घ्या, उद्या तुम्हाला माहितीये काय. तो म्हणतो काय एकादशी पोहान बरं, म्हणजे फुल जेवण व्हायला राहतं. 2-4 भाकरीचा असा मुर्दा पाडितो. ते खाऊन झालं का परत झोपतो. सकाळी उठले नाश्त्याला काहीतरी ते तळ म्हणले वेपर्स बिपर्स काय असेल ते, मा एकादशी लय कडक एकादश. परत ते झालं का थोड्या वेळाने 1-2 तास गेला का भगरीचा भात. ते झालं का फलार सांगितलं हे फरळ खिचडी, मग त्याच्यात ते जिरकन फुरकन. संध्याकाळी परत कुडायन पापड्यान. महाराज दिवाळी खात नाही एवढं. काही म्हणते महाराज. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो माऊली बाबा, ते म्हणले महाराज तुम्हाला भजे चालतील का. म्हणलं मला एकादशी. म्हणले आमच्या भगरीचे भजे करीत्या, भजे खाय कुडाया खाय, असे चारा त्या. दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून म्हणतोय कालची एकादशीनं लय कडक झाली, जरा काहीतरी बनव कडक. हा देवाला तरी घाबर. मग काय म्हणलं ना एवढं कुठं खात राहत्या का. नाही महाराज संत महात्म्यानेच सांगितलं काय येता जाता चारा पण एकादश करा, नाही का सर, नाही का. पण सरून का व्हायना एकादश कर, ते महत्वाचं आहे. असो त्या माध्यमातून पण संत महात्म्याच्या जीवनामध्ये एकादशी केली. बघा आपल्या जीवनामध्ये तसं हे व्रत सांगितलंय. दशमीला एक भुक्त म्हणजे एकदा भुकायचं असं नाही, एकदा जेवण करायचं. एकादशीला पूर्ण दिवस उपवास आणि द्वादशीला जी पारणं सोडण्याची वेळ असेल त्या वेळेमध्ये पारणं सोडायची असते. बघा हे अंबरीश राजानं रुक्मांगद राजानं केलं हे आपल्याला माहितीये. पण तितक्याच ताकदीनं आमच्या नामदेव महाराजांनी सुद्धा हे व्रत केलं. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये गाथेमध्ये अभंगाचं वर्णन आहे. महाराज नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये एकादशीला नामदेव महाराजांनी कधी अन्नदान केलं नाही. एरवी आपल्या दारामध्ये एखादा अतिथी आला, आपल्याला खाण्याकरता कमी असेल, आपण उपाशी राहिले, पण आलेल्या अतिथीच्या जीवनामध्ये त्याला दान धर्म केला. पण एकादशी असेल तर कधी अन्नदान केलं नाही. देवाला असं वाटलं खरे खरंच नामदेव महाराज एवढं कडक व्रत करता का. नामदेव महाराजांची परीक्षा पाहिली पाहिजे. मग परीक्षा बघण्याकरता देवानं काय केलं माहितीये का, ब्राह्मणाचं वेश धारण केला. आता त्याला वेश घ्यायला काय अवघड होतं. ब्राह्मणाचं वेश धारण केला आणि काठी टेकीत आले आणि आल्याबरोबर नामदेव महाराजांना आवाज दिला भिक्षाम दी. म्हटले भिक्षा कशाची पाहिजे. मी 4-5 दिवसापासून 7-8-10 दिवसापासून उपाशी. म्हणले श्रावण लागला तसं उपाशीचे काय. म्हणले हा लय दिवस झाले. म्हटले उपाशी. बरं मला खाण्याकरता काहीतरी द्या. म्हटले नामदेव महाराज म्हणता तुला दिलं असतं रे, पण आज एकादशी, आज मी काही देऊ शकत नाही. एक काम कर, आमच्या गावात सप्ताही चालू. म्हटले एकादशीला आपण कीर्तन ऐकू, लय गोड गायक वादक आहे. म्हटले कीर्तन ऐकू आणि द्वादशीला मी तुला लागल तेवढं खायला देतो. म्हणले आज माझा जीव चालला तुम्ही उद्याच काय मी जगलत नाही काय करते. अजिबात नका. म्हटले नाही म्हणले तुला आज कीर्तनाला. म्हणले अजिबात नाही, आज मला काहीतरी द्या. आता देव तो महाराज तो म्हणला हो 8 दिवसापासून काहीतरी नाही हो, तुमची एखादं जाऊ द्या तिकडं, मला काहीतरी जेवायला द्या. आता ते ऐकायला तयार नाही नामदेव महाराज. मग देव नटखट लीला करायला लागला. लीलाधर भगवान परमात्मा त्याला नाटक करायला सुरुवात केली. मला घामाला मी बेशुद्ध पडायला लागलो. म्हणले मला डोळे पांढरे झाले. म्हणले तू सगटवर तांगड्या करून पडा ना, तुला आज काही देणार नाही. म्हणले का बरं देवान लगेच बेशुद्ध पडायचं सोंग घेतलं. महाराज सोंग घेतल्याबरोबर लगेच सगळेजण गोळाच झाले आणि नामदेव महाराजांच्या द्वारामध्ये लय स्वतःला संत म्हणत्या ना. आणि मग काय द्यायचं दान एवढं एखाद्याशी व्रत कडक करते का. आम्हाला माहिती आहे तुम्ही नाही का. बघा बाबा एखादा धोत्रावाला चुकावा तर आता चुकतो तो त्यालाच माणूस म्हणता, बरोबर आहे का नाही काका. नाही चुकला त्याला देव म्हणावं लागेल. आणि एखादा कीर्तनकार चुकावं लोकांशी वाट पाहूनच राहत्या. असा मोकळा करत्या चुकले, असा मोकळा करत्या संतोष बाबा फक्त धोत्रच काढायचं बाकी राहत्या नाही का. मग तेवढ्याला झालं असं. म्हटले लय असं करत्या तसं करत्यानं. म्हटले आणि तुमच्या दारामध्ये अन्न न दिल्यामुळं ब्राह्मण मेला, ब्रह्म हत्येचं पातक लागलं. म्हटले मग आता काय करावं लागतं, तुम्हाला सोळावरती द्यायचं. म्हटले तुम्हाला दंड, मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे, पण माझ्या जीवनामध्ये मी आज दान धर्म करणार नाही. त्यांना घेतल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी पुंडलिकाजवळ आणलं आणि तिथं सुळ रोवला. सुळावरती देणार, पण तेवढ्यात ब्राह्मणानं अर्थात देवानं पाहिलं अरे नामदेव सुळावरती जायला तयार आहे पण आज दान धर्म करायला नाही, तर ब्राह्मण करायला तयार नाही. ती भूदेवता उठली, अर्थात ब्राह्मणाचं वेश टाकून दिला. देवानं सांगितलं नामदेवा
मी तुझी निष्ठा बघत होतो बाबा आणि खरं तुझी निष्ठा आहे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जवळ आकाशवर पडो पाये जव हे आकाशावर पडू पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन गाय त्रिभुवन काय हरी मी तुझी नवास पाये विठोबा तुझे वाट पाहे विठोबा हरी मी तुझी नवास पाये विठोबा तुझी वाट पाहे विठोबा नकरी आणि गाता पांगील नकरी आणि गाता पांगील नकरे अनेकाचा पांगीला नकरे अनेकाचा पांगीला जवळ आकाशवर पडवाये मम गोल गंगाराय वडवानळ त्रिभुवन गाय हरी मी तुझी वास पाये विठोबा आकाशावर पड पाहे प्रमाण काय महाराज? जव हे आकाशावर पडू पाहे वा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पवित्र एकादशी व्रत गेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये हरिदिनी एकादशी करणं या आपल्या नद्याचं देवाचं सगळ्यात आवडतीचं व्रत आणि याला म्हणता प्रमाण. एकदा जोरदार महाराजांकरता टाळी वाजवा महाराज. नाही तर काही वेळाला आपला इशे चालू राहतो माळेगावला प्रमाण देते साडेगावला. एका ठिकाणी काय झालं माहितीये का महाराज, मी असं सांगत होतो संताच्या संगतीत जे सुख आहे ना ते कुडत नाही. मग प्रमाण काय द्यायला पाहिजे होतं बाबा, संत संगतीचे काय सांगू सुख नाही का. ते एक जण उठलं बाबा मौली महाराज ते गागायला काय सांगू आणि आता म्हणलं काहीच नको सांगू घरी जाऊन पप्याच्या आईला काय सांगायचं ते सांग काय सांगतो नाही का. पण बघा महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हरिदिनी करा आणि ते पावन पवित्र हरिदिनी म्हणजे आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला जगाच्या मालकाकडे मागायचं. मागणं काय मागायचं तर जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा त्याच्याकडे धन संपत्ती सुख समाधान मागू नका. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धन संपत्ती सुख समाधान आपोआप प्राप्त होणार. पण अगोदर आपल्या जीवनामध्ये भक्ती करा. कारण नरदी हा जगाच्या मालकानं भक्ती करण्याकरता दिला. पावन पवित्र महाराज म्हणता याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. हो देव दिला देव भजना गोमाता देव दिला देव भजना गोमाता शब्द निकडून प्रमाण महाराज म्हणता देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं हा नरदे त्याच्या भजना करता दिला म्हणून आपण भजन केलं पाहिजे. बघा कारण भक्ती करण्याकरता हा नरदी आहे की प्रपंचामध्ये राबण्याकरता दिला ना. याच नरद्यानं भजन करता येतं, याच नरद्यानं उद्धार करता येतो.
म्हणून देवाचं चिंतन करा. पण आपण देवाची भक्ती सोडून दिली महाराज. ज्ञानोबा म्हणता एखादा जर देवाची भक्ती करत नसेल, तो दिसायला माणूस असेल पण त्याला माणूस म्हणू नका. मग ज्ञानोबानं भाषा वापरली, तो माणूस असेल पण माणूस म्हणू नका, त्याचा जीवनाचा मानव म्हणून काही उपयोग नाही. ज्ञानोबानं उदाहरण दिलं, भक्ती करत नसेल तर तो माणूस कसा आहे? साबरी वाडी नल्या सरळा वरी फळना तू पोकळा कासन झाले गळा शडिये जैसे. महाराज म्हणता साबराचं झाड आहे, काही उपयोगाचं आहे बाबा? कधी आलं काही चोपदार काठीच्या तरी कामात आलं का? अजिबात नाही. नाही तर आम्ही दोघं सप्त्याच्या अगोदर गेलो होतो काढायला, म्हणलं चोपदार अजिबात कामात येत नाही का. याच्या पुढे जाऊन शेळीच्या गळ्याला असलेलं स्तन खोळे का काही कामाचं आहे? काही नाही. तुम्ही बघा, एकदा काय झालं बाबा, कीर्तन झालं, एका बाबानं श्रीकांत काका मला चहा घ्यायला नेलं. मग तरी म्हणलं चहा ठू, बाबा आलाय म्हणल, पण वजनात महाराज जुने कामाला अवघड. आता गेले चहा ठुती का, म्हणजे ठूचा असा आग्रह नाही. मग ते जनावरांचं रिमोट बिमोट घेऊन बसलेलं राहतं आणि ते म्हणतं चक्क, ए रमेश मी ना खूप थकलेले रे, एक काम कर, तू चहा ठेव, तू एक कप घे, महाराजांना एक कप दे, मला एक कप आण. असं वाटत बोरटीची काठी पाहून अशी ढेकळं घेऊन डावीच्या मागे नाही का. पण बघा वजनामध्ये बाबा म्हणले चहा ठू, म्हणले अगं हे किती चटकदार राहते, दुधावरले माणसं आणि यांना कस काय चहा? ते म्हणले आता आपल्याकडे दूध नाही, म्हटले चहाला निदान दूध तर पाहिजे का नाही? म्हणले अगं असं काय असून नसल्यासारखं काय करते, आपल्या घरी शेळी आहे. म्हणले अहो शेळीचं दूध काढून झालं. म्हणले अगं शेळीचं दूध जरी काढून दिलं तिला काय टायमिंग राहतो? म्हणले आलीलर केला कर कवा जाणार टहाना दूध देते नाही का. म्हणले असं जरी असलं तरी ते आत्ताच काढलं आणि ते संपलेलं आहे. मग तर हुशार होतं. मग तर म्हणले तो मागचं दूध काढलं असेल पण तिच्या गळ्याला असतं, ते दूध देणार आहे का? नाही. ज्ञानोबा म्हणतात ते काही उपयोगाचं नाही. त्या पद्धतीनं एखादा मनुष्य भक्ती करत नसेल तर त्या पद्धतीनं त्याचं जीवन काही उपयोगाचं नाही. ज्ञानोबा जगाची माय आहे महाराज, ज्ञानोबाची पवित्र भाषा आहे. पण नाथबाबानं याच्या पुढे जाऊन बोलले, नाथबाबा म्हणतात एखादा भक्ती करत नसेल तो दिसायला जरी मनुष्य असेल पण तो मनुष्य नाही, तो पशु आहे. महाराज म्हणता भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला. भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला. सट विणलेला हैचा पारी, सट विणलेला हैचा पारी. हरिमुख गाता हर पल तुका, हरिमुख गाता हर पल तुका. सत विणलेला कैसा नाही, सत विण कैसा नेला नाही. हरिमुखी गाता हर भल गीता, हरिमुखी गाता हर भल गीता. हे भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला. घट विनय मिलात कमरी, घट विनय मिलात कमरी. भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. घट विनेला नेला नाही, घट विनेला नेला नाही, नेला नाही, नेला नाही. महाराज म्हणता भक्ती विन पशु कशाची वाढायला. ज्याची भक्ती नसेल ना महाराज तो माणूस नाही, तो पशु आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करून हा नर सोडून आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये राबतो. याचं कारण प्रपंचामधलं आपल्याला काहीतरी सौंदर्य आवडतं. पण विचार करा, हा निसर्ग देवाने इतका सुंदर बनवला असेल तर तो किती सुंदर असेल. म्हणून आपल्याला जर सौंदर्य आवडला तर देवाचं आवडावं. आपल्या जीवनामध्ये कुठली गोष्ट आवडली, देवाबद्दल नाव आवडलं तरी देवाचं, सौंदर्य आवडलं तरी देवाचं, आपल्या जीवनामध्ये आवडलं तरी देवच, दुसरं काही नाही. बघा या जगतामध्ये, कारण आपल्याला पाहिजे असेल, मागायचं असेल तरी देवाकडं, दुसऱ्याकडे मागू नका. कारण या जगतामध्ये देवासारखं उदार, देवासारखं ऐश्वर्य कोणाच्या जीवनामध्ये नाही. महाराज म्हणतात त्याला देव म्हणता. याचं कारण ज्ञानोबा सांगतात त्याला देव का म्हणता. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य
हे साही गुणवर्य वसती शेत म्हणून तू भगवंतू, त्याला देव म्हणता. याचे काही 6 कारण ज्ञानोबा सांगता. पहिलं कारण ऐका, त्याच्याकडे यश नावाचा गुण आहे. त्याच्याकडे बघा, आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, देवाची साधना करा. यश मागायचं ना, दुसरं तिसरं कुठं पडू नका. यशाचं मागणं मागायचं असेल तरी देवाकडे मागा. कारण या जगतामध्ये हे सगळे गुण एकाकडे एक आहे तर एक नाही, पण हे सगळे गुण जर कोणाकडे असेल तर ते देवाकडे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक परमात्म्याची जाण, एक भगवंताची जाण. षड्गुण ऐश्वर्य संपन्न ऐश्वर्य संपन्न एक परमात्माची जाण. हे 6 गुण देव सोडून तुम्हाला भेटणार नाही. म्हणून यश नावाचं गुण आहे, मागायचं असेल तर त्याच्याकडं. दुसरा आला, त्याच्याकडं श्री आहे. आता श्री 2 अर्थानं लावला जातो. पहिला श्री आपल्या नावासमोर लावला जातो. एखाद्याच्या जीवनामध्ये श्री म्हणजे सुंदर पत्नी प्राप्त होणं, त्याला श्री लावला जातो. मग देवाच्या जीवनामध्ये सुंदर पत्नी आहे का, अनुकूल पत्नी आहे का, लक्ष्मी मातेसारखी सौंदर्यवान या जगतामध्ये पत्नी आहे म्हणून त्याला श्री लावला. अजून त्या ठिकाणी श्री दुसऱ्या अर्थानं त्याला सुंदर या नात्यानं लावला जातो. मग देवासारखं सुंदर सुद्धा कोणी नाही. देव किती सुंदर आहे माहितीये का. याकरता महाभारतामध्ये एक प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला. आपल्याला दमयंती सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का ना. माहिती म्हणजे राजा दमयंतीची कथा आपण वाचली, ती काय आपल्याला माहिती व्हायला आपली काय मेवणी मावशी असं कोण नाही, नाही का. पण दमयंती किती सुंदर आहे माहितीये का. शास्त्र असं सांगतं, महाभारत असं सांगतं का दमयंतीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दमयंतीनं बाबा ज्यावेळेला दमयंतीचा स्वयंवर मांडला. म्हणजे पूर्वी स्वयंवर असायचे. आता जसं आपल्याला लग्न करायचं असेल ना, मुलीकडले मुलाकडे जाणार, मुलाकडले मुलीकडे येणार. तुला मुलगी पास आहे का, तुला मुलगा पास आहे का. पूर्वी अशा फाजील पद्धतीने असायच्या. मग पूर्वी काय असायचं बाबा, त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्वयंवर असायचा. तुम्हाला द्रौपदी माता प्राप्त करायची का, धनुष्य त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावून मच्छाचा डोळ्या उडवावा लागतो, तुम्हाला द्रौपदी प्राप्त होणार. तुम्हाला सीताई साहेब प्राप्त करायची ना, शिवधनुष्य मोडावं लागतो, त्यावेळेला त्या ठिकाणी सीताई साहेब प्राप्त होणार. असे पूर्वी स्वयंवर असायचे. असे आता कोणी मांडित नाही, मांडू नये बाबा, नाही का. कारण आता पुरी जरी कमी झाल्या मारा, पण आपण स्वयंवर मांडले आपल्या पुरी तशाच सन्नी शिठवा लागतील. कारण स्वयंवराजोगे पोरं राहिले नाही ना, त्याला धनुष्य काय उचलेल, त्याला पाप्याच उचलत नाही तर धनुष्य कुठं उचलायला गेला, नाही का. मग त्या माध्यमातून झाला असं दमयंतीचा स्वयंवर मांडला. बरं, त्या स्वयंवराला देव देवता दमयंती इतकी सुंदर होती. दमयंती आम्हाला भेटावी म्हणून त्या ठिकाणी किन्नर आले, यक्ष आले, गंधर्व आले, मानव आले, राक्षस आले, देव देवता सुद्धा आल्या, ऋषी मुनी सुद्धा म्हणले लागला नंबर. संन्याशी लोक लग्नाला तयार झाले, ती आम्हाला भेटावी. बरं, बाकीचे जाऊ देव, तरुण वर्ग गेला. काही म्हातारे का टेकी त्यांना विचारलं, बाबा कुठं चालले. दमयंती स्वयंवराला, दमयंतीचा स्वयंवर पाहायला चालले का. पडे पाहायला नाही, लागला नंबर. अरे तो नंबर स्मशानभूमीत लागला आणि तिकडं नंबर लावायला चालला, नाही का. पण बघा, दमयंती मातेच्या जीवनामध्ये सगळेजण उपस्थित आहे. अग्नी आहे, वरुण आहे, इंद्र आहे. आपण ज्या युगामध्ये राहतो का तो कली सुद्धा दमयंती मातेला वरण्याकरता आला. पण शेवटी नळराजाला दमयंती मातेनं वरलं, तो विषय वेगळा आहे. पण प्रसंग असा निर्माण झाला. आता दमयंतीनं मानव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व यांना वेड लावलं, यात विशेष नाही. मग दमयंती मातेच्या सौंदर्यानं संतोष बाबा त्रिभुवनाला वेड लावलेलं होतं. मग दमयंती इतकी सुंदर का, तर महाभारताचं वर्णन करतं. ब्रह्मदेवानं ज्या वेळेला दमयंती मातेला निर्माण केलं ना, निर्माण केल्याच्या नंतर तिचं शरीर निर्माण केलं आणि तिचं ज्या वेळेला मुख तयार करायला लागले का, मुख तयार करत असताना काय केलं माहितीये का, चंद्र नावाची जी देवता आहे त्याच्यातून मुठभर माती काढली आणि त्या मुठभर मातीपासून तिचं मुख बनवलं. आता ऐका, तिचं मुख इतकं सुंदर झालं, चंद्राची मुठभर माती काढल्याचा परिणाम ती इतकी सुंदर झाली का तिनं त्रिभुवनाला वेड लावलं. पण ती मुठभर माती काढल्यामुळं ज्या जागेवरून चंद्राची माती काढली, चंद्राला त्या ठिकाणी काळा पडला, आजही त्याला डाग लागलेला आहे. तसं गुरुपत्नीशी, गुरुमातेशी संग केला, अशी अनेक कारण आहे डाग लागण्याचे, त्यापैकी हे एक आहे. मग आता ऐका, चंद्रातली मुठभर माती काढली आणि त्याच्यापासून दमयंती माता बनवली, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाला वेड लावलं. इतकं गोड सौंदर्य दमयंती मातेचं आहे. पण देवाचं सौंदर्य किती, मूठभर माती नाही, एक चंद्र नाही. महाराज म्हणतात, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश, हे तुझे निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझे निडळे कोटी
कोमल नयना हसे वदन हासे कोमल नयना हसे वदन हासे हलकारे कृष्ण डोलकारे हलकारे कृष्ण डोलकारे अलकारे कृष्ण डोलकारे अलकारे कृष्ण डोलकारे महाराज म्हणता एक चंद्र नाही रे तुझी ये निडळे कोटी चंद्र प्रकाश. भगवान परमात्म्याच्या मुखावरती कोटी चंद्राचं तेज आहे. म्हणून या निसर्गामध्ये आपल्याला सुंदर हे निसर्ग तोपर्यंत आवडतो. बऱ्याच जणांना निसर्गामध्ये काय आवडेल सांगता येत नाही. तोपर्यंत निसर्गातली गोष्ट सुंदर वाटते जोपर्यंत देवाला पाहिलं नाही. ज्या दिवशी देवाचं सौंदर्य पाहिलं ना निसर्गातल्या सौंदर्याला विसरून जाल. कसं बघा रामानुजाचार्यांचं चरित्र वाचलं असेल तर लक्षामध्ये येईल. आपण देवाचं सौंदर्य पाहिल्यानंतर निसर्गातल्या सौंदर्याला कसं विसरतो. बघा रामानुजाचार्य ज्या वेळेला श्रीरंगपट्टणमला राहत होते त्यावेळेला रामानुजाचार्य भिक्षाटन करण्याकरता गेले बाबा. कारण आपल्या जीवनामध्ये वैराग्य धारण करायचं असेल, संन्यासी असं पवित्र जीवन जगायचं असेल, ज्ञान ग्रहण करायचं असेल तर भिक्षा अन्न आपल्या जीवनामध्ये पवित्र सांगितलेलं आहे. बघा म्हणून आजही आळंदी क्षेत्रामध्ये ज्याला ज्ञान ग्रहण करायचं ना त्याच्या जीवनामध्ये ओळखीचं आहे ते विठ्ठल विठ्ठल ओळखीचं. पण जर मध्ये घुसलं ना मग ते म्हणतं लय दिवसांनी भेट झाली कडकडून मिठीच मारित महाराज नाही का. पण बघा त्या माध्यमातनं ज्या वेळेला ते भिक्षान्न पवित्र सांगितलंय. आजही आळंदी क्षेत्रामध्ये ज्याला ज्ञान ग्रहण करायचं ना भिक्षान्न पवित्र आहे. पण काही काही असे महाराज तिथं जात्या आणि तिथं गेल्याच्या नंतर काय करते माहितीये का आपल्या पोराला महाराज फी किती ते म्हणत्या फी का 20,000 आहे. एक काम करा आमच्या पोराशी 30 घ्या पण आमच्या पोराला मेस लावा. ते मेस लावून द्या ते महाराज ते पोरगा असं चरत रूम वर जाऊन झोपून घेतं तर घरी येऊनच उठत डायरेक्ट नाही का. मग ते 10-15 वर्ष राहून धोतर घालायला सुद्धा नेसत नाही. ते घरी आल्यावर आपल्याला विचारित महाराज धोतर कसं घाली त्या. मग मी त्याला सांगत राहतो धोतर कसं घाली त्या माहिती का. असं धोतर घ्यायचं गळ्यात अटकायचं ना असे गाठण देऊन असं चांगलं आवडायचं त्याला धोतर घालणं असे म्हणत्या नाही का. पण बघा त्यावेळेला भिक्षान्न पवित्र आहे म्हणून श्री रामानुजाचार्य भिक्षाटन करण्याकरता गेले. आणि भिक्षाटन करत असताना झालं असं बाबा त्यांच्या जीवनामध्ये भिक्षा मागता मागता त्यांनी एक प्रसंग पाहिला. एक स्त्री आहे आणि तिच्या आजूबाजूला काही पुरुष फिरताय. कोण तिला विडा घालतय म्हणजे आपल्या भाषेमध्ये पान घालतय, कोण तिला थुकण्याकरता पिगदाणी देतय, कोण तिच्यावरती छत्री धरतय ऊन लागू नये म्हणून या बाजूला होतं कोण त्या बाजूला होतं. तेवढ्यामध्ये त्यांनी पाहिलं रामानुजाचार्यांनी हे काय भानगड आहे बरं. रामानुजाचार्यांनी पाहिलं एकाला बोलवलं इकडे बाबा हे कोण आहे हे विचारण्याकरता इकडे म्हटल्याच्या नंतर तो लगेच आल्याबरोबर आता किती विषांद माणूस असेल पण वैराग्यवान महात्म्यामध्ये ज्ञानामध्ये ती ताकद आहे विषांद्याला सुद्धा आपल्याकडे बोलवण्याची. ती ताकद आपल्यामध्ये नाही. काही आपल्याला पाहिलं महाराज असे तंबाखूमुळे त्या बिडी पेटी त्या एकदा कीर्तनाला गेलो महाराज आपल्याच परिसरातलं म्हणून गावाचं नाव नाही सांगत नाही तर तुम्ही द्या कड लावून म्हणजे द्या मा पोटाव पाय नाही का. मी गेलो महाराज वास्तुशांतीच कार्यक्रम त्याचं खुर्चीवर बसलो एक जण त्यानं बिडी पेटवली. म्हणलं जाऊ द्या आपल्यापेक्षा वयस्कर बिडी प्यायचं मावळ फुकायचं. म्हणले महाराज आता लय दिवस झाले ज्ञानोबा तुकोबराच सांगते आता ज्ञानोबा तुकोबराचं चरित्र नाही सांगितलं पाय. म्हणलं आता का तो आज्याचं चालू करू उद्या पाहून. ते म्हणले नाही महाराज आता किती दिवस ज्ञानोबा तुकोबराच सांगते. म्हणलं मग आता काय सांगायचं. म्हणले आता थोडं व्यसन बोललं पाहिजे. म्हणलं व्यसन कारण तरुण लय बिघडत चालला म्हणून आता थोडं व्यसन बोलत जा. म्हणलं आम्ही व्यसन बोलतो तू आमच्या दूर सोड बिड्या ओढून नाही बिडी घेतली पाहिजे तिनं तुला चटका दिला पाहिजे नाही का. पण झालंच ते विषयांद मनुष्य असू द्या काही असू द्या पण वैराग्यमान महात्म्याला पाहिल्यावर ती ताकद आहे. म्हणून त्या माध्यमातून एकाला बोलवलं. बाबा कशा करता बोलवलं का रे कोण त्या श्रीला विडा देतय कोण पिगदाणी देतय कोण छत्री धरतय कोण आहे ती श्री. म्हणले ती वेश्या आहे. मग तिच्या आजूबाजूला का फिरता. म्हणले तिचं सौंदर्य आम्हाला आवडलं. अरे एकदा माझ्या जगाच्या मालकाचं सौंदर्य पहा हिचं सौंदर्य विसरून झालं. म्हटले तुम्ही अजून देवाला पाहिलेलं नाही म्हणून हिचं सौंदर्य आवडतं. एक काम करा माझी सायंकाळी आरती असते आरतीला या माझ्या देवाचं सौंदर्य पहा हिला विसरून जाल. असं म्हटल्याबरोबर आता ते म्हटले येतो महाराज तुम्ही जा आमच्या मागं लय काम आहे. हे कटवय निघालं होतं त्याला इकडे पळायचं ना. त्यावेळेला रामानुजाचार्याने विचार केला हे असं काय येणार रे तू एकटा येऊ नको सगळ्यांना घेऊन ये. म्हणले सगळ्यांना घेऊन येतो तुम्ही जा पटकन. म्हणले नक्की ये बघा. म्हणले नक्की येतो तुम्ही जाण पटकन. म्हणले त्यावेळेला म्हणले नक्की. म्हणले नक्की. आणि त्यावेळेला आता विचार केला हे आपल्याला कटू राहिलं हे काही येणार नाही. बरोबर आहे खरं आपल्याला वाटतं महाराज आपण यांना फसू राहिलो पण महाराज लोकांना लगेच कळतं हे काय बोलू राहिले कोणत्या भावनेने बोलू राहिले. काही काही मौली महाराज कीर्तन झाले
आता तुम्ही पुढच्या वर्षी फिक्स मारा, फिक्स. मग आपल्याला वाटतं 100-500 कमी दिले जाऊ द्या बा, आपल्याला पुढच्या वर्षी फिक्स करणार आहे. पण ते फिक्स नाही, हे तुला कटवायला राहतं नाही का. तसं यांना वाटलं रामानुजाचार्यांना कटवलं, पण रामानुजाचार्य हे इथले असे नाही. आमचा परिसर आहे महाराज नाशिक जिल्हा. विठाला विठाला झालं असं महाराज. रामानुजाचार्यांना कळालं हे येणार नाही. रामानुजाचार्य म्हटले अय मी काय म्हणतो तुम्ही सगळे या. म्हणले नक्की येणार. नाही आले तर तुम्हाला तिची शपथ येते. म्हणले आली पंचायत राव हे महाराज लोकांचं खाऊ लय हुशार होईल राहत्या. शपथ दिली तर कोणाची दिली तिची. आमची दिली असते काय नाही पिकलेल पाणी कळून जात, पण तिची काल दिवशी. तेवढ्याला आता नाविलाच झाला. हे सगळे सायंकाळी आरतीला निघाले. बरं ती रामानुजाचार्यांची आरती होती, ती काय आपली आरती नाही, आपली आरती फळीवर वंदना नाही का. मग त्यावेळेला आरतीला निघाले. नाविलाच आहे, तिची शपथ दिल्यामुळे निघाले, नाही तर जायचं नाही. आरतीला प्रारंभ झाला आणि आरतीला प्रारंभ झाल्याबरोबर हे आले का नाही एकदा पाठीमागं वळून पाहावं. वळून पाहिल्याच्या नंतर पाहिलं तर ते त्याच्यावर पडतं, ते त्याच्यावर पडतं. ते म्हणजे मला जाऊ दे रे, तिचं मातलंय शिवे, मी जर माग राहिलो काय व्हायला बसलं ते तिच्या. रामानुजाचार्यांच्या लक्षामध्ये आलं बहुतेक खऱ्या अर्थानं हे हिच्यामुळं विषयांत आहे, तिच्यामुळं आले नाही तर आले नसते, पण जाऊ द्या कसं का होईना आले. आता आरती झाली. आरती झाल्याबरोबर रामानुजाचार्य भगवान परमात्म्याकडे गेले आणि देवाला सांगता देवा बघ मला आज असं सौंदर्य दाखव ना, हे विषयांत माणसं विषयाकडे न जाता तुला भुलून गेले पैसे, निसर्गातलं सौंदर्य विसरले पैसे. बघ देवा तू किती सौंदर्यवान आहे माहितीये का. मला तुझं सौंदर्य माहिती रे, तुझं सौंदर्य सांगण्याची गरज नाही, पण या विषयांत माणसाच्या जीवनामध्ये त्यांचं सौंदर्य कळावं याच्या करताना तुला सौंदर्य दाखवण्याची गरज आहे. आणि खरं सांगतो देवानं असं काही सौंदर्य दाखवलं ना महाराज, तेवढं त्यांनी पाहिलं. ते म्हणले सावळ्या ये बाबू रे हे तर त्याच्यापेक्षा लय सुंदर दिसायला. म्हणले हायच नाही का. त्यावेळेला त्यांच्या जीवनातलं ते सगळं सौंदर्य विसरून गेले आणि रामानुजाचार्यांचे शिष्य झाले आणि भगवान परमात्म्याची सेवा केली. मला मुद्दा हा मांडायचा आहे. आपल्याला या जगातल्या गोष्टी तोपर्यंत सुंदर वाटतात जोपर्यंत देवाला पाहिलं नाही. विचार करा निसर्गामधलं आपल्याला काहीतरी सौंदर्य आवडतं, फुल आवडतं, काहीतरी आवडतं, पण हे जर इतकं गोड असेल तर त्याला बनवणारा देव किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. हे 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 ला 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 हो 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 नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, सुंदर होगा. काय गाता महाराज ना. महाराजांचा काय हात आहे महाराज. महाराज नाद करा पण आमचं कुठं नाही का. काय वाजवता नाही तर काही काही पकव दे पाव मारा. कीर्तनात चाल दीड बिघा भितडची कडकड भितडची कडकड भितड. आणि आपण केलं का म्हणजे कीर्तन संपलं का मग मांडे आणि त्यावर तुला इकडं काय आहे ना तिकडं का आलं तुला काय आणायचं ते. एकदा झालं असं बाबा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गावाचं नाव नाही सांगत असं, आणि कीर्तन झालं. कीर्तनात त्या पकवाद्याला काही वाजवता आलं नाही आणि ते कीर्तन झाल्यावर मांडी हाणायला आला. मला लय वायताक आला पण नाही इलाज होता. दुसऱ्या दिवशी कालाय मावाला म्हणलं आजच्या दिवस याला काही तारा देऊन मजा नाही. आणि आम्ही झोपायला गेलो. बरं दुर्दैव असं मी जिड झोपायला का तिथं ते झोपायला खरंय ते म्हणलं खरंय. आणि मग आम्ही झोपलो.
आणि झोपल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस मला घाम यायला लागलं महाराज. आता पावसाळ्यात जरी इतकं येतो तर उन्हाळ्यात किती येत असेल विचार करा महाराज, नाही का? तसं सगळं घामच आहे. आणि मग झालं असं, मी काय केलं माहितीये का, मी उघडा होऊन झोपलो काका. उघडा म्हणजे सगळा नाही, फक्त शर्ट काढलो नाही का, आणि झोपलो. आणि मी पालथा झोपलो. हे तुम्हाला सांगण्याकरता नाही तर तुम्ही म्हणशाल तू पालथाच दिसून राहिला, असं काय नाही. आणि मी झोपलो आणि झोपल्याच्या नंतर त्याला कुठे भितड दिसू, मांड्या दिसू, काही दिसू, त्याला हाणायची सवय महाराज. कणकाच गोळा लावायचा, पावडर सोडायची, हाणायची. कीर्तनात काही जमत नव्हतं. आणि मग मी झोपलो. झोपल्याच्या नंतर निम्या रात्री त्याला आली जाग, आणि त्यानं तो कणकाचा गोळा घेतला आणि तसं मा पाटील चिटकावला आणि ते चोळायला सुरुवात केली. मला इतकं गोड वाटलं उन्हाळ्यामध्ये. म्हणलं बया इतकं गोड आहे ऋषा, घरी तो कोण मालिश केली नाही, पण इड लयच गोड. अशी पाठ चोळायला लागला आणि चोळता 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 त्यानं त्याच्यावर थांबलं नाही, त्याला अशी थाप टाकून मी असा गागून उठलो. एवढं जोरामध्ये हानीत राहते, आज कुठं राहते मा पाठ किती लाल झाली पाहिजे म्हण. ते म्हणले, बाकीचे म्हणले महाराज शांत, काय शांत, एवढं कुठं एवढं हानीत राहते, पाठ किती लागलं म्हणलं, एवढं एवढं दिसायला लागलं त्यांच्या भागात, काय करायचं म्हणले महाराज शांत. म्हणलं काय एवढं हानीत राहत, म्हणले महाराज शांत व्हा. म्हणलं काय शांत व्हा, एवढं कुठं हानीत राहते का, म्हणले महाराज शांत व्हा. बरं झालं त्यानं कणकेवन थापेव बागवलं, हातून घेऊन लावायला सुरुवात नाही केली नाही का. पण बघा अतिशय गोड. महाराज म्हणता या जगतामध्ये देवासारखं सुंदर नाही. देव किती सुंदर आहे. महाराज म्हणता नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. देवासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून सौंदर्य आवडलं तर देवाचं आवडावं. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काही आवडलं तरी देवाबद्दल महाराज. कारण या जगतामध्ये देवासारखं सुंदर, देवासारखं ऐश्वर्यवान या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून आपल्याला मागायचं असेल तरी देवाकडे मागा, मागायचं असेल तरी देवाबद्दल मागा, बोलायचं असेल तरी देवाबद्दल बोला. मारा म्हणता बोलण्याशी नाही आता देवाविन काही, देव सोडून या जगतामध्ये काही बोलू नका. कारण देव किती सुंदर आहे माहितीये का, त्याच्यासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी दरी की पगड़ी बांधे सुंदरा कोवाला, दरी की पगड़ी बांधे सुंदरा कोवाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा. जड़ी के पगड़े बांधे सुंदर आंखों वाला, जड़ी के पगड़े बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कान में कुंडल बाजे, मोर मुकुट बिरजे, सखिया पागल होती है जब होठ में बंसी बाजे. हे चंदा ये सावरे तारे ग्वालवा, चंदा ये सावरे तारे ग्वालवा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना लागे प्यारा. महाराज म्हणतात किती सुंदर आहे माझा बाके बिहारी. त्याचं सौंदर्य पाहिलं ना. बघा या जगतामध्ये शास्त्राचं वर्णन करतं बाबा राधाराणी सारखं सुंदर कोणी नाही. बघा किती सुंदर आहे माहितीये का राधाराणी. या जगताला दिलेलं काही अंशी सौंदर्य पण असं हजारो पटी सौंदर्य राधाराणीमध्ये. आणि ती राधाराणी इतकी सुंदर आहे पण तिच्या सौंदर्याला त्या ठिकाणी बघा इतकी सुंदर असणारी राधाराणी पण तिला सुद्धा ज्याच्या सौंदर्याने वेड लावलं त्याचं नाव आहे देव. बघा किती सुंदर असेल देव, विचार करा. जगाच्या मालकासारखं सुंदर कोणी नाही. म्हणून महाराज म्हणता निसता सुंदर नाही, त्याच्या जीवनामध्ये ऐश्वर्य, ऐश्वर्यवान या जगतामध्ये देवासारखं कोणी नाही. किती सुंदर आहे देव, किती ऐश्वर्यवान आहे. बघा आपल्या जीवनामध्ये त्याच्या ऐश्वर्याचं मोजमाप करता येणार नाही. बरं ऐश्वर्य असताना सुद्धा उदार आहे भगवान परमात्मा हे महत्वाचे. बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये ऐश्वर्य असतं पण उदारता त्यांच्या जीवनामध्ये नसते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जगाच्या मालकाच्या जीवनामध्ये ऐश्वर्य आहे आणि उदारता नावाचा गुण सुद्धा त्याच्या जीवनामध्ये आहे. मग आपल्याला जी काही गोष्ट पाहिजे असेल ती सगळी गुण देवाकडं, हे षडगुण देवाकडं असल्या कारणानं आपल्याला जे पाहिजे ना महाराज ते मागण्याकरता देवाकडे जा.
मग काही साधक म्हटले तुकोबारा आम्ही भक्ती केली, भक्तीच्या मोबदल्यामध्ये मागण्याचा प्रयत्न केला, पण देवानं सुख नाही दिलं, देवानं पैसे नाही दिले. बऱ्याच वेळेला अरे देव काय लगेच देत असतो का? आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रारब्ध आहे, त्याची फेड करावी लागते, लगेच काही भेटत नसतं बघा. नाही तर बरेच जण महाराज मारुतीच्या देवळात गेले, एक दिवस मारुती नारळ फोडत्या आणि मग थोडस दुःख येऊ द्या तरी म्हणत्या देवा तुक गोगल लावून बसला का, तो का डोळे झाकले का, एवढं चांगलं करून माच वाटेल कोण दुःख तोच वाटेल. एकदा मारुती नारळ फोडले, अरे तू आता नारळ फोडून राहिलं पण मागलं कुठं करून ठेवले ते फेडावला गुरायलं, देवान डोळे नाही झाकले बघ. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मागायचं असेल तर महाराज म्हणता देवाकडे मागा, देवासारखा सुखी या जगतामध्ये कोणी नाही. पण महाराज मी मागायला गेलो, अरे ते मागू नका, आपल्या जीवनामध्ये देवाची भक्ती करा, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल. बरोबर महाराज, मग आम्ही भक्ती केली देव प्रसन्न झाला, मग भक्ती केली प्रसन्न झाला, मग तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाकडे सुख समाधान पैसा पाहिजे ते मागू नका. मग भक्तीच्या मोबदल्यामध्ये देव प्रसन्न झाला तर भक्तीच माबा अभंगाचं पहिलं शरण. मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा. हा मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा. मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा. मागण्यात मागू देवा करू भक्ती त्याची सेवा, मागण्यात मागू देवा करू भक्ती त्याची सेवा. काय ऊने तुम्हा पासी, काय ऊने तुम्हा पासी, काय मुने तुम्हा पासी, काय मुने तुम्हा पासी. हो 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 काय आवाज आहे महाराज. आपण म्हणतो महाराज हे इंद्रासारखे गाता, हे गंधर्वासारखे गाता, पण संतोष महाराजांना आमच्या रोहिदास महाराजांना जर उपमा द्यायची असेल इंद्रासारखे गाता गंधर्वासारखे गाता असं नाही, मग गंधर्व इंद्र कसे गात असतील तर ते असे गात असतील नाही का. महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये मागणं असायचं असेल तर मागणे ते आपल्या जीवनामध्ये देवाकडे एकच मागा, मागणे ते मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा. आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझी भक्ती करणार देवा, आमच्याकडून नवे नवे तू भक्ती करून घे, हेच मागणं माग. म्हणजे देव प्रसन्न केला, अगोदर भक्ती केली आणि भक्तीच्या मोबदल्यामध्ये देव प्रसन्न झाला तर देवाकडं आपल्या जीवनामध्ये आमच्याकडून अजून भक्ती करून घे हेच मागा, दुसरं मागू नका. निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे ते देव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मागण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये सत्कार्य करत चला, देवाचं कार्य ना दान धर्म करत चला. आपल्या गावामध्ये सप्ताह ना 1100 वर्गणी असेल, 2100 देऊन टाका. वर्गणी मागणारे आले दरवाजा बंद नका करू, मग आपण इथं आणून दिलं पाहिजे, कारण एवढा गोड सोहळा सहजासहजी होत नसतो. आपल्या जीवनामध्ये त्याला जीवन झोकून द्यावं लागतं महाराज. आणि या सगळ्या सप्ताह कमिटीनं आपलं जीवन वाहून दिलं, त्याचा परिणाम हे स्वरूप आहे महाराज. सहजासहजी स्वरूप येत नाही. बघा मला वाटतं आपल्या सप्ताहाची किती दिवसाची परंपरा आहे काका? 24 वर्षाची. बघा 24 वर्षाची परंपरा आहे. पण पहिल्या वर्षी सप्ताह चालू केला बाबा त्यावेळेला हे स्वरूप होतं नाही का, त्यावेळेला परिस्थिती नसायची महाराज. त्यावेळेला इतकी काही कोण धान्य गहू गोळा कर, काही कोण बाजरी गोळा कर, एवढं रोप लावलं, पण इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. पहिल्या वर्षी केलेली सेवा त्याचं फळ म्हणजे आजचं स्वरूप आहे महाराज. हे काही सहजासहजी तयार होत नाही. दान धर्म केला पाहिजे आणि परमार्थामध्ये दान धर्म फार महत्वाचं आहे महाराज. आणि ते दान धर्म परमार्थ करावं माता माऊल्यानं. म्हणजे पुरुष मंडळ करत नाही असं नाही मला म्हणायचं, तुमचे चांगले, पण माता माऊल्या करता
या पुढच्या वर्षी म्हणशील मी बया आम्ही आलो कुठला का सांगा किती पैसे घ्यान पण घेऊन या. नाही खरंच सांगतो मी तुम्हाला, तुमची स्तुती म्हणून नाही सांगत, पण दान धर्म बघा. त्यांना माहिती आपण जर कीर्तनाला आलो ना बाबा आपण हात हलवत होतो श्रीकांत काका या रिकामे नाही येणार. यांना माहितीये कथा कीर्तन असं फुकट ऐकू नये. मग ते कीर्तन झाल्यावर निदान बाबाचे पाय 200 तरी ठेवतील, बाबाचे पाय 500 तरी ठेवतील नाही का. कारण त्यांना माहिती असं आतापर्यंत जाऊ दे ऐकू नये फुकट, ते आपलं काय नाही भाऊ, तुम्ही बघा काय करायचं ते. म्हणजे आतापर्यंत जाऊ द्या माहित नसेल पण इडून पुढे चालू करा नाही का. आता एखादी म्हणशील महाराज मला लय द्यावं वाटून राहिलं रे, पण पापेश बापराने 50 रुपये सुद्धा माझ्याजवळ ठेवले नाही. 50 रुपये काय काळजी करू नको माय, तू जशी भोळी बाबडी ना तसा महाराज सुद्धा भोळा आहे. 50 रुपये नाही तुझ्याकडं, हा बाबाला पैसे दिले पाय आज काय नाही 200 गळ्यातले मनी काढून दिले तरी घेऊन जातो, भोळा बाबा आहे तसा नाही का. बघा तसं काका यांना आता तुमच्याकडून पैसे घ्यायची गरज नाही राहिली, मग यांना वरून पेमेंट चालू झालं नाही का. हे सगळ्या सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या, म्हणजे ह्या झाल्या लाडक्या बहिणी, लाडके दाजीत फॉर्म बरोबर जाम झाले नाही का. आधार कार्डाचे जे झेरॉक्स घेऊन जातात, रेशन कार्डाचं बाकी राहते रेशन कार्डाचं घेऊन जातात, पॅन कार्डाचं बाकी राहते, सगळे जमा करत योजना बंद होऊन जाते नाही का. बघा तुम्ही लय अवघड झालं. म्हणजे 3000 पेमेंट यांना चालू होणार आणि लाडके दाजीत फॉर्म बरोबर होते, लाडक्या दाजीचेच केस गळून गेले नाही का. बघा आणि एकदा काय झालं आता 2-4 दिवसापूर्वी आमच्याकडे एका बाईला 3000 आले काका. बरं काम न करता काही न करता 3000 आले होते, येड्यावानीच करायला लागले. मला 3000 आले, मी सरकारची लाडकी बहीण झाली, मला 3000 आले, मी लाडकी. पोरं म्हणले मम्मी ही येड्यावानी काऊन करायला लागले, तिच्यावर पाणी शिपडायला लागले. म्हणजे काही भूतार बितार संचार नाही, मी सरकारची लाडकी बहीण झाली, मला 3000 आले. नवरा म्हणला हिला दवाखान्यात न्यावं लागतं का, डोक्यावर परिणाम झाला. ती म्हणायची नाही मी सरकारची लाडकी बहीण झाली, मला 3000 आले. डॉक्टरनं असं झोपवलं, सलाईन इंजेक्शन चालू केले, ते सलाईन काढून फेकायची. मी सरकारची लाडकी बहीण झाली, मला 3000 आले. मला सरकारची लाडकी बहीण झाली 3000 आले. 2-4 दिवस दवाखान्यात ठेवली, तिला बदलच पडा. ती सारखी म्हणायची सरकारची लाडकी बहीण झाली 3000 आले. तिचा नवरा असा वैतागला का नाही, म्हणले 3000 आले 3000 आले, तुला 3000 आले पण त्याच्या पैसे 10,000 दवाखाना करावा लागला, त्याचं काय करायचं म्हणले नाही का. पण बघा आपल्या जीवनामध्ये दान धर्म हा केला पाहिजे आणि त्या दानाच्या मोबदल्यामध्ये आपण देवाकडं मागायचं. मग मागणं मागताना काय मागायचं, तसं जर साधू संतांच्या जीवनाचा विचार केला तर साधू संत म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणं आमच्या जीवनामध्ये अनुचित आहे, काही अनुचित आहे याचा अर्थ काही उचित सुद्धा आहे. एरवी बाकीच्या अभंगामध्ये तुकोबारायनं पाहिलं तर तुकोबारानं धिक्कार केला बाबा मागणाऱ्याचा, धिक्कार आहे त्याचा. अखंड हात पसरत असतो, म्हटले हात पसरीशीने धिक त्याचे, तू काय म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. आपल्या जीवनामध्ये अरे हात पसरत राहतो म्हटले त्याचा धिक्कार आहे. पण आपल्या जीवनामध्ये आज तुकोबारा मागणं मागता याचं कारण काही अनुचित आहे म्हणजे काही उचित आहे. काही अनुचित काय आपल्या जीवनामध्ये प्रपंचिकाचं मागणं तरी काय असतं, वाढावे संतान, गृही व्हावे धनदान. आमच्या जीवनामध्ये संतती चांगली असावी, संपत्ती भरपूर असावी, हे मागणं हे अनुचित म्हटलंय. उचित मागणं काय, देवाची भक्ती, देवा आमच्याकडून भक्ती करून घे. बघा श्रीमद भागवतामध्ये गोपिकांनी बाबा देवाची भक्ती केली आणि भक्तीच्या मोबदल्यामध्ये गोपिकांना भगवान परमात्मा म्हणतो तुम्हाला काही पाहिजे असेल तर मागून घ्या. गोपिका म्हणता नको देवा पण तरी सुद्धा काहीतरी मागा. तर गोपिका काय मागता बघा, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. आमच्या जीवनामध्ये हे राधा राणी, हे किशोरी आम्हाला एकच दे. काय आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत जशी सेवा करून घेतली ना तशी इथून पुढे सुद्धा करून घे, याला मागणं म्हणत असता. आणि ते मागणं संताच्या जीवनामध्ये बघा. मग असंच आपल्या जीवनामध्ये मागणं मागायचं असेल देवाकडं मागा, देवाबद्दल मागा आणि अगोदर सेवा करा. बरं आपल्या जीवनामध्ये मागताना विचार करा, या समाजाकडे हात पसरवला ना समाज देत तर नाही मारा, पण आपल्या जीवनामध्ये समाज सगळे सारखे असं नाही, पण उदार कुणी नाही. आणि दिलं बी तर आपल्या जीवनामध्ये पाठीमागं निंद असते. बघा आपल्या जीवनामध्ये निंदा स्तुती न करता, पाठीमागचा काही विचार न करता दान धर्म या जगतामध्ये कोण करत असेल, उदार कोण असेल तर तो देव आहे. आता एखादं म्हणशील महाराज देवानं काय दिलं, असा जर प्रश्न तुमचा असेल तर देवानं काय दिलं गड्या असं नका विचारू, देवानं काय दिलं नाही ते विचारा. बघा या जगतामध्ये उदार दोनच आहे, एक संत आणि एकाच नाव आहे देव. किती उदार आहे माहितीये का, संत महात्म्याचे सुद्धा अगणित उपकार आहे हो. विचार करा इथं बसलेल्या प्रत्येकानं, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना विचार करा, ज्ञानोबाराने तुकोबाराला आपल्याला काय दिलं बाबा, काय नाही दिलं विचार करा. जर ज्ञानोबारा तुकोबारा या भूतालावरती अवतीर्ण झालेच नसते
तर आपल्याला या नरध्यानं उद्धारा करता काय करावं लागतं, या नरध्यानं आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करता येतो, तो कसा करता येतो हे आपल्याला कळालं असतं नाही. ते ज्ञानोबरायचे तुकोबरायचे उपकार आहे. मी तुम्हाला खरं सांगू, ज्ञानोबरानं तुकोबराईनं इतके उपकार आपल्यावरती केले, बाप न करी ऐसे माय, इतके उपकार केले. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराला आपलं चरण ज्ञानोबराय तुकोबराच्या चरणावरती समर्पित केलं तरी ज्ञानोबराय तुकोबराचे उपकार नाही फेडू शकत महाराज. इतकी ताकद त्यांच्या उपकारामध्ये, इतके उपकार आपल्यावरती आहे. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता, संतांचे उपकार वर्णन सुद्धा करू शकत नाही. वेळोवेळी आपल्याला सावध केलं संत महात्म्याने आणि आपल्या जीवनामध्ये म्हणून सांगितलं बाबा कोणाकडे हात पसरू नको, आपल्या जीवनामध्ये पवित्र जीवन कोणाकडे जाऊ नको. मागणं मागायचं असेल तर देवाकडे का हो, देव उदार आहे, देवासारखं उदार कोणी नाही. देवामध्ये औदार्य नावाचा गुण विटे बरी जाती जाती पाऊले समान, विटे बरी जाती जाती पाऊले समान, विटेवरी जाते जाते पाऊल समान, विटेवरी जाते जाते पाऊल समान. विटे बरी जाते पाऊले समान, तोची एक दान शूरदाता शूरदाता विटे बरी जाती जाते पाऊले समान, विटे बरी जाती जाती पाऊले समान. हे विटेवरी जाते पाऊल समान, तोची एक दान शूरदाता. विटेवरी जाते जाते पाऊल समान, विटेवरी जाते जाते पाऊल समान. समान वा, विटेवरी ज्याची पाऊली समान, तोच एक दान शुरदाता. या जगतामध्ये त्याच्यासारखं दान शुरू कोणी नाही. म्हणून मागणं मागायचं असेल तर देवाकडे. देव किती उदार आहे, देव किती दानशूर माहितीये का. आपण दानशूराच्या यादीमध्ये कर्णाला 1 नंबर मानतो, बरोबर आहे का ना. पण देवाकडं असा 1000 पटा उदार आहे. त्यातला 1% भाग कर्णाच्या जीवनामध्ये दिला तर कर्ण इतका उदार झाला महाराज. कर्णाचं 1 नंबर उदारतेमध्ये लागला, नाही तर देवासारखं उदार, देवाचा 1% भाग आहे कर्णामध्ये. ऐसा कोणी न देखे उदार, अभय दान शूर पांडुरंगा, अभय दान शूर पांडुरंगा. अभय दान शूर कोणी पांडुरंगा, अभय दान शूर. महाराज म्हणता त्याच्यासारखं उदार या जगतामध्ये कोणी नाही म्हटले. म्हणून खऱ्या अर्थानं 1% भाग कर्णाला दिला तर कर्ण इतका उदार आहे, कर्णासारखं उदार कोणी नाही. बघा महाभारतामधला प्रसंग आहे. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, देवानं काय केलं, 5 पांडवांच्या वर्णनाला सुरुवात केली. अर्जुनाचा, नकुलताचा, सहदेवाचा, धर्मराजाचा वर्णन आणि अर्जुनाची स्तुती करायला सुरुवात केली. पण अर्जुनाची स्तुती करता करता उदारतेचा जे वेळेला नंबर आला त्या वेळेला सांगितलं अर्जुना कर्णासारखा उदार कोणी नाही. अर्जुन म्हटलं अरे मी उदार आहे देवा. नाही तू उदार आहे अर्जुना, नाही असं नाही, पण तुझ्यापेक्षा उदार जर कोण असेल तर तू कर्ण आहे. म्हणले माझ्यापेक्षा कर्ण कसं काय उदार. देवाचं अर्जुनाचं भांडण झालं. त्यावेळेला त्या ठिकाणी आता भगवान परमात्म्यानं सांगितलं, म्हटले अर्जुना मी तुला हे सिद्ध करून दाखवणार का तुझ्यापेक्षा कर्ण कसा उदार आहे. मग आता देवानं 10-15 दिवसाचा कालावधी जाऊ दिला, त्याला विसर पडू दिला का आपलं उदारतेवरून भांडण झालेलं आहे, कर्ण उदार आहे हे सिद्ध करण्याकरता. बराच कालावधी लोटल्याच्या नंतर देवान काय केलं माहितीये का, भूदेवतेचं रूप धारण केलं. आणि भूदेवतेचं रूप धारण केल्याच्या नंतर भू असं ढग बिग निर्माण केले, पाऊस पडायला लागला. आता त्याला काय, त्या ठिकाणी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याला काय कमी महाराज, ढग निर्माण केले, पाऊस पडायला लागले. आणि ब्राह्मण देवता तेवढ्या पावसामध्ये आले आणि अर्जुनाला आवाज द्यायला लागले. अर्जुनाचा सेवक आला, काय अर्जुनाला बाहेर पाठवा. अर्जुनाकडे गेला, कुणीतरी भूदेवता आले तुम्हाला बोलवतो. नाही त्यांना मध्ये बोलव. नाही म्हटले मला मध्ये येता येणार ना, माझ्या घरी शौच घडलंय. काय माझा मुलगा मृत्यू पावला, तुम्ही चला म्हटले. म्हटले अरे बाहेर नाही येता येणार. म्हणले तिकडे रडागागी चालली, मी कसं काय तुमच्या घरामध्ये येऊ. कारण बघा एखादी व्यक्ती गेली महाराज जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करत नाही, गेल्यावर लय प्रेम करतो. मग आपण गेल्यावर रडायला बिल का असं मध्ये ठेवत्या. आणि एकदा माक डोळे उघडून पायनार, मला एकदा तायडी म्हणून आवाज देणार. ती म्हणशी जेव्हा जिवंत होते त्यावर पाणी दिलं ना, आता
तायडी म्हणून पाय, डोळे उघडून पाय. मी तुम्हाला माता मावल्यावर प्रश्न विचारितो. समजा आपण त्या पार्थिवाला मध्ये ठेवलेलं राहतं आणि आपण म्हणतो एकदा डोळे उघडून पाय ना, तायडी म्हणून आवाज दे ना. खरंच आपण एवढं असं एकदम मनापासून रडतो, डोळे उघडून पाय, तायडी म्हणून आवाज दे. आणि खरंच जर त्यानं डोळे उघडून पाहिलं आणि तायडी म्हणून आवाज दिला, तुम्ही तिथं थांबशा. हे वरवर प्रेम म्हणता महाराज याला, नाही का? म्हणले मला आतमध्ये येता येणार नाही. त्यावेळेला अर्जुनजी बाहेर आले. भूदेव त्याला विचारलं, का हो, कस काय येणं केलं? येण्याचं कारण असं आहे, माझा मुलगा मृत्यू पावलेला आहे आणि माझ्या मुलाची अशी अपेक्षा होती का त्याला चंदनाच्या लाकडावरती जाळलं पाहिजे. अर्जुन सगळ्या सेवकांना पाठवतो, गावामध्ये कोणाकडे चंदन असेल तर घेऊन या. सगळ्यांकडे पाहिलं पण कोणाकडे चंदन भेटलं नाही. अर्जुनानं सांगितलं, माफ करा भूदेवता, माझ्याकडे चंदन नाही, तुम्हाला जिथं भेटेल तिथं घेऊन या. आता देव नटखट महाराज त्यानं ते अर्जुनाचं घर सोडलं आणि कर्णाकडे गेला. कर्ण महाराजांना तेच सांगितलं, माझ्या घरी शौच घडलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलाची अपेक्षा होती चंदनाच्या चितेवरती जाळलं पाहिजे. बरं, आता चंदन नाही म्हटले, गावामध्ये कोणाला पाठवा रे? तर अर्जुनाचं नाव न सांगता त्या भूदेवतेनं अर्थात देवानं ब्राह्मणाच्या स्वरूपामध्ये सांगितलं, गावामध्ये कोणाकडंच चंदन नाही आणि तुम्ही गावात फिरून परत मला हेच सांगणार असेल का गावात कोणाकडं नाही तर मला जाऊ द्या म्हटले, आता वेळ खर्च करू नका. त्यावेळेला त्या ठिकाणी कर्ण महाराज म्हटले, गावात कोणाकडं नाही, कोणाकडंच नाही. त्यावेळेला कर्ण महाराजांनी चंदनाची लाकडं त्यांना दिली आणि त्यांची त्या ठिकाणी ती अंतयात्रा निघाली. आता अंतयात्रा नेण्याकरता दुसरी गल्ली होती, पण म्हणले दुसऱ्या गल्लीन नका, अर्जुनाच्या गल्लीन घाला. काही काही बघा अशा दिंड्या निघाले हो महाराज, ते मध्ये या गल्लीन नको, त्याच्या गल्लीन घाला, त्याच्या नाही का ना त्या गटारीने हिंडतो नाही, पण त्याच्या घरासमोरून यायचं नाही का. निघाले अर्जुनाच्या समोरून. अर्जुनानं पाहिलं, अरे हा भूदेवता अंतयात्रा घेऊन चालला, चंदनाचे लाकडं भेटले का येड्या बाबळी घेऊन चाललं, विचारलं पाहिजे, पण हे विचारणं योग्य नाही. तिकडून येताना विचारू. भूदेवता तिकडून आली, थांबवलं, थांबा, काय हो, तुमच्या मुलाची अपेक्षा होती चंदनाच्या चितेवरती जाळावं, मग चंदनाचे लाकडं भेटले का असंच जाळलं? म्हटले नाही भेटले. कोण दिले? कर्णानं कर्णाकडे साठवलेले होते. नाही म्हटले, गावात तो कोणाकडे नाही, मग कर्णाला कुठं भेटले? त्यानं साठवलेले होते. नाही. मग त्यानं काय केलं माहितीये का? त्याच्या घराचे खांब, त्याच्या महालाचे खांब चंदनाचे होते. मी त्याला ज्या वेळेला सांगितलं माझ्या मुलाची अपेक्षा होती का चंदनाच्या चितेवरती जाळावं, गावात कोणाकडे भेटत नाही, त्यावेळेला त्यानं आपल्या सेवकांना आज्ञा दिली, हा महाल पाडा. माझा महाल पडला तर चालेल, पण माझं औदार्य गेलं नाही पाहिजे, माझी उदारता समाजामध्ये राहिली पाहिजे, याची शेवटची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, याच्या करताना माझा स्वतःचा महाल गेला तर चालेल. म्हणून ते कापले म्हटले आणि ते लाकडं दिले आणि त्याच्यावरती मी जाळलं. त्यावेळेला अर्जुन म्हणला, मालाला तर माय चंदनाचे लाकडं होते. म्हणले, मग मी तुला नाही म्हणलो होतो का? त्यावेळेला देवानं भूदेवतेचं रूप टाकून दिलं, मूळ स्वरूप धारण केलं आणि त्यावेळेला सांगितलं, अर्जुना आता सांग, कर्ण श्रेष्ठ का उदारतेमध्ये का तू श्रेष्ठ? नाही देवा, कर्ण उदार आहे, कर्णासारखं उदार कोणी नाही. पण कर्ण इतका उदार का आहे? तर कर्णाकडे 1% भाग आहे, असा हजारो पट उदार देव आहे महाराज. मग आपल्या जीवनामध्ये मागायचं असेल तरी देवाकडे मागा. मग का हो महाराज, मागणं मागत असताना काय मागायचं? महाराज म्हणता, काही मागू नका, मला हे देन ते दे, आपल्या प्रारब्धानं मला धन देन, हे संपत्ती दे. महाराज म्हणता, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे प्रारब्धावर ते अवलंबून, हे काही प्राप्त करू नका, देवाकडे मागू नका. बरोबर. मग आमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर मागायचं असेल ना म्हटले तर भक्ती मागा. बरं, देवा भक्ती केली आणि भक्तीच्या मोबदल्यामध्ये भक्ती मागितली तर आम्हाला सुख समाधान पैसा प्राप्त होईल. महाराज म्हणता सगळं प्राप्त होईल. अरे पण देण्याकरता त्याच्याकडे आहे का? महाराज म्हणता, अरे रिद्धी सिद्धी त्याच्या दासी झालेला आहे, त्याच्याकडे काय ऊन आहे? अभंगाचं द्वितीय शरण. काय ऊन दया पाची, काय ऊन Bye.
येऊ नये तयापासी रिद्धी सिद्धी ज्यांची दासी रिद्धी सिद्धी दासी झालेली त्याच्या काळ काय येऊ नाही. फक्त एक काम करा, काया वाचा मन करा दिवासी अर्पण. हे सगळं जर अर्पण केलं तर त्याच्याकडे काही होणं नाही. आणि महाराज म्हणतात तो विश्वंभर आहे, त्यानं हे सगळं निर्माण केलं. तो का म्हणे विश्वंभर, ज्याचे ने हे चराचर, चराचरामध्ये तो आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, किंवा सर्वा घटीराम देहादिही एक सूर्य प्रकाश एक सहस्रश्मी. प्रत्येकाच्या घटामध्ये जगाचा मालक आहे. घट घट मे त्या ठिकाणी राम रमैया. भगवान परमात्मा चराचरामध्ये असं ठिकाण नाही तिथं जगाचा मालक नाही. म्हणून जगाच्या मालकाकडं तुम्ही काही मागणं न मागता निस्वार्थ भावनेनं सेवा केली, निस्वार्थ भावनेनं काहीतरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती केली तर जगाचा मालक आपल्या जीवनामध्ये निश्चित. मग तुम्ही सेवा करत असताना बघा, मृदंग चालकांना फक्त पाणी दिलं ना महाराज, गायकांना वादकांना पाणी पाजलं ना रोज 7 दिवस, तरी तुमच्या जीवनामध्ये त्याचा मेवा भेटणार आहे. तुम्ही काहीतरी त्यांना कणिक दिलं ना रोज, तरी त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये त्याचा मेवा. तुम्ही इथं ताडपत्र्या टाकल्या, कोणी साऊंडची सेवा दिली, कोण काय केलं, माईक ठेवू लागले ना, तरी तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी भेटणार आहे. फक्त निस्वार्थ सेवा करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, कोणावरती अवलंबून राहू नका. कारण ही सप्ताह कमिटी करते म्हणजे हा सप्ताह त्यांचा नाही, हा गावाचा आहे, हा आपला आहे, हा घरातला म्हणून आपल्या जीवनामध्ये केलं तर हे स्वरूप येत असतं. आणि आमच्या माऊली महाराजांनी सांगितलं, म्हटले महाराज म्हणजे ते राहत्या त्या भागात, पण आमच्या भागातलं महापेक्षा जास्त त्यांना माहिती नाही का. म्हटले महाराज आमचे जनार्दन काका, खोडे काका, साईनाथ काका, ही सगळी मंडळी ना अगदी एक जीव होऊन एका घरातले होऊन हे सगळं करता. आणि त्याच्याशिवाय ऐश्वर्य उभं होत नाही महाराज. आणि तुमच्या वयोवृद्धांना सुद्धा मी धन्यवाद देईल का तुम्ही या तरुण मंडळी का हे नियोजन दिलं. नाही तर काही काहीला पार पेन वाटत नाही महाराज. तरी किती टिपायची, किती तो बाजाराला किती लागतील तेवढे सांगा आता, किती टिपितो नाही का. लय अवघड महाराज. बरं हे काही काही तुमच्या गावचे लय चांगले बाबा, नाही तर काही काही गावामध्ये पावा ते ना नव्याच्या ताबात अच्युत बाबा दिलत नाही. बरं मग हे काय करायचं माहिती का, हे वर्गणी गोळा करायला गेले ना, वर्गणी गोळा केली, सप्त्याला किती खर्च आला ते सोडून द्यायचे. मग यांना गाडीला किती तेल लागलं ते लिहून ठेवायचे. बरं यांना नाश्त्याला किती लागले, कोणाच्या घरी जायचं तोंड काळा करायचं ना. ही हॉटेलला जेवले, कधी यांना चहा माहिती नाही, हॉटेलला जेवले त्याचं किती बिल झालं ते लिहून ठेवायचे. मग देवाची काठी काय असं, देव काठी घेऊन मारित नाही. मग म्हातारपणाला पाहिजे मग ते असं ना असं खूप यात चालत ना, त्याला कारण तेच राहतं काय, त्याचं कारण भाऊ तो खाल्लं लोकांचं नाही का. पण हे वैभव काही असं खाल्यानं होत नाही. त्याच्याकरता निस्वार्थ जीवन झुकू द्यावं लागतं. आणि आपल्या जीवनामध्ये आपले संप्रदायाची धुरा जर सांभाळायची असेल ना, या वैभवाची गरज आहे. खऱ्या अर्थानं आज मला असं वाटतं हे मंजूर गाव, हे कारवाडी गाव राहिलेलं नाही. या कारवाडी गावामध्ये आज पंढरपूर अवतीर्ण झालंय. आणि जगाचा मालक इथे, तिकडे पांडुरंग शोधायला जायची गरज नाही. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू गड्या, आपल्या जीवनामध्ये हा सप्ताह नाहीये, तुमच्या माझं प्रत्येकाचं संरक्षण कवच म्हणजे सप्ताह आहे. तुम्हाला सांगू खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण 15 ऑगस्ट साजरा केलं बाबा. या 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र होऊन 76 वर्ष पूर्ण झाले. मागच्या 15 ऑगस्टला आपण 75 वर्ष आपला भारत देश स्वतंत्र होऊन मागच्या 15 ऑगस्टला पूर्ण झाले. मागच्या 15 ऑगस्टला आपण अमृत महोत्सव साजरा केला. या वर्षी 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र होऊन 76 वर्ष पूर्ण झाले. पण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसच्या महिन्यामध्ये, त्या महिन्यामध्ये आम्हाला अत्याचाराच्या बलात्काराच्या 4 केसेस जर ऐकायला येत असेल आमच्या परिसरामधल्या, तर हा भारत देश स्वातंत्र्य खरंच झाला का हा प्रश्नचिन्ह आहे महाराज आपल्या जीवनामध्ये. आणि तुम्हाला सांगू आपल्या जीवनामध्ये आपलं संरक्षण करायला सरकार नाही येणार, आपलं रक्षण आपले मायबाप नाही करणार, स्वतःला करावं लागणार आहे. अरे हे पूर्वीपासून चालवलं. ज्यावेळेला द्रौपदी मातेचं वस्त्रहरण सुरू झालं ना, द्रौपदी मातेनं आपल्या पतीकडे पाहिलं, पतीनं खाली मान घातली, आम्ही नाही रक्षण करू शकत कारण आम्ही दूतामध्ये हरलेलोय. कृपाचार्य भीष्माचार्य यांच्याकडे, द्रोणाचार्य यांच्याकडे पाहिलं, तुम्ही तरी वाचवा. ते उठून उभे राहिले असते तरी दुःशासन पळत गेला असता, 100च्या 100 कौरव पळत गेले असते. पण त्यांना सांगितलं नाही ग द्रौपदी, यांचं आम्ही अन्न खाल्लेलं आहे, आम्ही काही करू शकत नाही. खाली माना घातल्या. त्यावेळेला द्रौपदीनं जगाच्या मालकाला आवाज दिला आणि जगाचा मालक रक्षण करण्याकरता आला गड्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये रक्षण करायचं असेल ना, आपली संस्कृती जोपासा. माझ्या प्रत्येक बहिणीला एक विनंती आहे, तुमच्या भावाची एक भाऊ म्हणून समजा, प्रत्येक बहिणीला माझी एक विनंती आहे, बघताई आपली संस्कृती काही इंस्टाग्राम फेसबुकवरती नाचणं नाही. आपली संस्कृती गळ्यामध्ये टाळ घालून ज्ञानोबा तुकोबाराचं भजन करणं ही आपली संस्कृती आहे. ती संस्कृती जप. तुझ्या जीवनामध्ये तुझा बाल कोणी बाका करू शकत नाही. काय संस्कृती होती आपल्याला. जर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल ना, असं कसं नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण कर, गाथेचं पारायण कर, पवित्र जीवन जग, कोणी काही करू शकत नाही. बरं याच्या पुढे जाऊन मी सांगायला तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये नुसतं माता मुलीला दोष देऊ नका, आपल्या सुद्धा नजरा तशाच आहे. आपल्या जीवनामध्ये अरे आपली ही संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं जर घडलं तर नजरा कलाम केल्या जायच्या. काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन. छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे माहितीये का, त्यांचे मावळे रोज हा किल्ला, कधी तो किल्ला, कधी तो किल्ला जिंकून यायचे.
एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने एक गड किल्ला जिंकून आले. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राज आम्ही किल्ला जिंकलाय. राज आनंदी झाल्याच्या नंतर राजे मुहारा सोनं नाणं काहीतरी त्यांना द्यायचे. त्यावेळेला मला सांगितलं, राज आज फक्त गड जिंकून नाही आलो राज, मग आज तुमच्या घरटा काहीतरी भेट वस्तू आणली आहे. काय भेट वस्तू आणली दाखवा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी एक पालखी समोर आणली आणि पालखी समोर आणल्याच्या नंतर त्या पालखीचा पडदा बाजूला केला. सुभेदाराची सून घेऊन आलेली पाहिल्याबरोबर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याच्या धाड दिशी कानामागं ठेवली आणि सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज काय आहे अजून तुम्हाला कळाला नाही. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज कळेल ना गड्या, त्या दिवशी ही अशी भेटवस्तू आणणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची माय बहीण नाचवणार नाही तर वाचवणार राजा आहे गड्या. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो म्हणून इथं जीवन जगायचं असेल तर ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं म्हणून जगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून वागा गड्या. ही महाराष्ट्राची माती आहे. कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज? ओम नमः शिवाय म्हटलं का शांती मिळते. जय श्रीराम म्हटलं का पापातून मुक्ती मिळते. ओम नमः शिवाय म्हटलं का शांती मिळते. जय श्रीराम म्हटलं का पापातून मुक्ती मिळते. पण छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हटलं का 100 हत्तीची शक्ती मिळते. ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला गड्या. पवित्र जीवन जगा. ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं म्हणून जीवन जगा. काही कमी पडणार नाही. ज्ञानोबाने आपल्याला आतापर्यंत काही कमी दिलं तर इथून पुढे करणारे महाराज देव काही कमी पडू देत नाही बघा. म्हणून आपल्या जीवनामध्ये पवित्र भक्ती करा. कारण त्या विश्वंभरामुळे हे चराचर निर्माण झालं. भक्ती करणं म्हणजे काय तर त्याचं दास्यत्व करणं, त्याचं भजन करणं. कसं असतं त्याचं भजन? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई उठा उठा हार घालायला उठा महाराजांना. मागणे ते मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा काय उणे तयापासे रिद्धी सिद्धी ज्यांची दासे. यथामती आता अवकाश अभंगाचे 2 चरण बघितले. वेळे अभय 2 सोडविले 2 सोडून दिले. अभंगाचा भावार्थ असाच असेल सांगता येत नाही. पण पुनश्च एकदा आज या ठिकाणी येण्यासोग ज्यांच्या माध्यमातून आला माझ्यावरती नितांत प्रेम करणे आमचे साईनाथ काका कोकाटे असतील, आमचे जनार्दन काका आहे, आमचे खुडी काका आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून हा सेवेसोग घडलेलं तुम्हाला थोडंसं जन्माय बापाचं दर्शन. आमचे श्रीकांत काका आहे, आमचे अच्युत महाराज आहे. गोड मृदंगाची साथसंगत केली. मृदंग क्षेत्रामधला राजा माणूस आमचे माऊली महाराज. श्री महाराजांना मनापासून धन्यवाद. गायन क्षेत्रामधले राजे एक हे का हुनी बडी आमचे संतोष महाराज आहे, रोहिदास महाराज आहे. श्री महाराज काय नाव महाराज? विठ्ठल महाराज. अगदी विठ्ठल काय विठ्ठलासारखं जीवन आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. हे तरुण मित्रमंडळी एकदा यांच्याकडे ताताळी वाजवा. काय नाचले महाराज नाही का? त्यांनाही धन्यवाद. विनेकरी तुळशीवाले कळसावाले दोन्ही भालदार सोबदार याही मध्ये असे नाही का खिंडरला डावण्यासारखे अगदी गोड साऊंड आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि एकदा इथं तरुण जमलाय गड्या. या तरुणींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. नाही तर हे तरुण इकडे यायला तयार नाही महाराज. पण खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमले. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तुमच्याकडले लेकरं पाहिले वा आनंद होतो महाराज नाही का? वा किती गोड लेकर आहे महाराज काय नाही का? अगदी हे तुमचे बरं गोड बसले शांत बसले. मध्ये मध्ये बडबड करायला लागले तर माऊली महाराजांनी शांत केली नाही का? कारण लेकडा सांभाळायचा त्यांना अनुभव आहे नाही का? बघा म्हणून तुमच्याकडले लईच गोड कीर्तनात नाही तर आमच्याकडे कीर्तनात नाही येते काका. मग ती दुसरी कुठं ला 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 तिकडं बघा.
पण ही लेकरं सध्या आता त्यांना एकच ना आता एकच बैलगाडा शर्यत असं असो तिकडे गेलं पाहिजे. पण तुमची लेकरं पाहिल्यावर आनंद वाटला. आमच्याकडले कीर्तनात येत नाही बाबा म्हणून तुमच्याकडले लेकरं पाहिल्यावर मला असं म्हणा वाटतं तुमच्याकडली मुलं म्हणजे देवघरची फुलं, तुमच्याकडली मुलं म्हणजे देवघरची फुलं आणि आमच्याकडली मुलं म्हणजे कुत्रीची पिलं नाही का. गोड आहे महाराज त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे बोलण्यात शोधात काही चुकीचे शब्द गेले असतील लेकराच्या अंतकरांना माफ करा. जे बरोबर असेल ज्ञान उभारायचं तुक उभारायचं भगवान पंढरीश परमात्म्याचं जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. खऱ्या अर्थानं तुमच्यातलं एक लेकरू म्हणून आणि असं गोड नियोजन महाराज साऊंड इतके गोड गायक वादक तुम्हाला खोटं नाही सांगत महाराज असे गोड नियोजन गायक वादक असेल ना जनार्दन काका मी पुन्हा येईल नाही बोलवलं कोणी तर 2.5 वर्षानं येईल कोणाला तरी पाठवील पण येईलच महाराज नाही का. नाही 2.5 वर्षांना येऊ दिलं तर काहीतरी योजना काढील पण येईलच नाही का. असो सोडित नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद. पण आता तरुणाची इच्छा आहे पिंगळा तेवढा पिंगळा म्हणतो सेवेला पूर्ण विराम. आता विको जेवढा देता येईल महाकाका तेवढा द्या. महाराज म्हणता पवित्र जीवन जगा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एखादं म्हणशील महाराज हे नाही केलं तर काय होईल. नाथबाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. एका जनार्दनी आमचे काय महिला मंडळ पुरुष मंडळ वरती हात करा. एक साथ टाळी हा. एक साथ टाळा हा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटकेन बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग. बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग. नको 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 घालू 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 पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 धागड धिंगाग. अवघा धागड धिंगाग. अवघा धागड धिंगाग. अवघा धागड धिंगाग. अवघा 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 धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. अवघा धांगड धिंगाग. निर्गुण निराकार दादा टळटळ. निर्गुण निराकार दादा. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गा. शकून 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 सांगावया आली माई माझे ना. शकून 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 सांगावया आली माई माझे. अरे या बाई माझे नाव सांगावया. अरे या बाई माझे नाव. अहम वाग्या प्रेम नगरावानी. अहम वाग्या प्रेम नगरावानी. सावध भाऊल बदली लागा वारी. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी वारी.
दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 सुया घे 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 होत घे सुया घे मणी घे होत घे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हे या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं काही बरं नाही केलं ग बया 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 आणि मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मी नाही 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 मी नाही 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 मी नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही 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 तुझ्या संग येणार मी नाही 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 तुझ्या संग येणार दाईबागीतनं नको ले बा दाईबागीतनं नको ले बा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही 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 तुझ्या संग येणार मी नाही 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 तुझ्या संग येणार अशीच एकदा थगली बोल मिलू मल्याच्या मल्यात गेलो ले बा मल्याच्या मल्यात गेलो ले बा तिथे कवल्या कवल्या काकल्या होत्या थकल्यानी दोन दोन तोडल्या बा थकल्यानी दोन 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 थकल्यानी दोन 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 तोडले बा मी ककली तोलायला गेलो ले बा मी ककली तोलायला गेलो ले बा तिकडून आला माल्याचा मालीन माझ्यात छेंदीला दल्लले बा आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार ए डौल फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोल फिरवितो डुगू डुगू ऐका ए डौल फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका
पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत नाही का पिंगळा महाद्वारी क्षत्रिय कुलावधूस सिंहासनाधीश्वर राजाधिराज गजपती अश्वपती महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की वंदे माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका असे लेकरा शांत करा माफ करा लेकर आपले लेकर म्हणून सोडून द्यायचे असो त्यांनाही मला प्रश्न धन्यवाद आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आमच्या अच्युत बाबा या ठिकाणी बसले अतिशय गोड त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात आणि सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोणी कोडी उतर राग माफ राध